गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ब्लॉगची सुरुवात होते आता मम्मीच्या नवीन घरातून आणि आमची पूजा झालेली आहे. शुक्रवार आहे आणि सकाळची 7 वाजताची पूजा होती. बराच वेळ झाला आहे, आता 10:30 वाजत आले आणि मस्त छान पूजा झाली. आम्ही असे छान तयार झालेलो आणि आता तिघी बहिणी मिळून छान सेम पॅटर्नचा ड्रेस घालणार आहेत. जावई हां करा घाला. तर शरदचं तर काम चालू आहे. तर मस्त पूजेचा दिवस एकदम छान वाटला आणि आता नाश्ता वगैरे करून आम्ही चेंज करून आता सेकंड फेज चालू होणार आहे. आज येणार आहेत सगळे पाहुणे. पालघरवरून येणार आहेत काकी, म्हणजेच रोहनजीजूंची मम्मी. कल्याणवरून येणार आहेत आमचे मम्मी पप्पा आणि अवनीचे आजी आजोबा नाही येऊ शकणार आहेत कारण ते गावी गेले आहेत 1 आठवडा अगोदरच. आणि बघा काय चाललं, बसलाय मम्माच्या मांडीवरती आणि वेफर्स खायचे आहेत त्याला. तर आता सगळी पाहुणे आल्यावरती पुन्हा हा ब्लॉग कंटिन्यू होईल आणि बहुतेक सगळ्यांचं ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे आणि इथे आई आणि पप्पा आलेले आहेत, त्यांचं पण जेवण झालं आहे आणि गप्पा चालू आहे. आणि आता थोड्या वेळामध्ये रोहन जीजू, काकी आणि ओवी मॅडम येणार आहे. तर आता जेवण करून बसले आहेत गप्पा मारून. आणि ओवी, अवनी आणि प्रयाग तिघजण आले इकडे. ओवी दाबले. ओके, मला वाटलं प्रयागने दाबले. मारूयात मग ओवीला फटके मारूयात आपण. आणि आता इथे ओटी भरणे कार्यक्रम चालू आहे. समधी समधनजी. आणि मी मॉप मारत होती तर माऊ बोलली तू मॉप ठेव आणि हे शूट घे. तर ना बोलली नाही तर मग हा बसलाय ना मांडीवर त्या मॉपला घे. हा मॉप मस्ती करतो, ह्या मॉपला नको. काकी आता आमच्याकडे कधी येणार? इथे येणं तुम्हाला लांब पडेल, गावी लवकर येऊ शकतं. गावी या. या हो हो. अच्छा, ही जरा मोठे झाले ना. आजोळ. अच्छा, येऊ नक्की. हा मोठा झाला ना की ह्यानं पाठवणार. माऊला खाऊ. मम्मी पप्पा चाललेत आता. जस्ट ओला करून दिली आहे. ती ओला यायला अर्धा तास गेला. अर्धा तास गेलं ते भरपूर 4-5 झालं, काय माहिती काय इश्यू झालेला. तर मध्येच रिक्षा आली आणि थांबली. अरे ये क्या है इधर. नेक्स्ट डे. आणि हा आहे नेक्स्ट डे, म्हणजे आज आहे सॅटर्डे आणि काल पूजा म्हणजे गृहप्रवेश सुंदर झाला. थोडा पार्ट मी शूट केला, पण पूर्ण व्हिडिओ जर बघायचं असेल तर तुम्ही रंजिता ताईच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता, म्हणजे चॅनलवर जाऊन बघू शकता. क्रेझी फूड त्यांची तर सगळ्यांना माहिती आहे, ती खूप फेमस आहे. बघितला असेल बऱ्याच जणांनी. बघितलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला मेन्शन करा. आणि दुसरी गोष्ट ही आहे, मी आता येताना परवाच्या दिवशी म्हणजे जेव्हा शिफ्टिंग झालं होतं ना तेव्हा समीरजींनी एक समोसा आणला होता. इकडे एक स्पेशल आहेत कोणतरी त्यांच्याकडनं. तर समोसा एक नंबर लागला. तर मी असं ना फोन करून सांगितलं की प्लीज माझ्यासाठी 2 समोसा 3 पाव घेऊन या. आणि त्यांनी खरंच माझ्यासाठी बघा हे आणलं आहे मजबूत. तर माझं ऑफिसचं काम थोडं लेटच संपतं, 7 वाजले आणि सोमवारी मला जायचं आहे ऑफिसला. तर मी इकडं जाणार आहे ऑफिसला, म्हणजे जास्त 20 मिनिटामध्ये पोहोचून जाईल माझ्या ऑफिसला. तर त्याचं काही टेन्शन नाही आहे.
तर आता आम्ही नाश्ता आणला, मी तुम्हाला नाश्ता दाखवतो एकदा. आणि ऐकू सगळं सेटअप करते. तिला आता जायचं होतं अंबरनाथला, पण ती लेट झाल्या, मग ती सकाळी जाईल. आणि हे बघा समोसाची साईज बघा काय होतं. कुठला ना समोसा गणेश म्हणून. हा बस. हां मी रिझन सांगतो. मी बऱ्याच जणांनी गेस केलं लोकेशन, पण मी काय माहिती रिझन सांगतो तुम्हाला. सगळ्यांना माहिती आहे ज्यांना माहिती आहे ते त्यांना माहिती आहे. आणि मावशी, कोणाची मावशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात मोठ्या सेलिब्रिटीची मावशी. तर तिला शोधत मावशीला शोधतील. आणि काकानी मावशी सगळे इथे एकटेच राहतात ना, आम्ही कधीतरी येऊ नाही येऊ त्याच्या तर मी मागू तर सिक्युरिटीसाठी आम्ही फक्त डिस्क्लोज नाही करत आहे. बाकी बऱ्याच जणांनी गेस केला आहे ना, तर ठीक आहे. म्हणजे मी स्वतःच्या तोंडाने नाही बोलणार नाही. बाकी समजने वाले को इशारा काफी आहे. का नाही, इशारा कॉफी आहे. ते इंस्टाग्रामवर रील व्हायरल झाली. तर जिजू विमानला घेऊन बसते, कारण सकाळपासून आम्ही विमानला इकडे तिकडे डोलतो आमच्याकडे. आता समीर जिजू निघा. आता आम्ही नाश्ता करतो. मी एकदा तुम्हाला मी दाखवून झालो. हो ॲक्च्युली आता ना दुपारी कृतिका ताई आता म्हणजे ऑफिशियली माझी ताई झाली, पण हिचं तिचं काही नातं नाही. म्हणजे ही आता ती ताईची बहीण नाही झाली, ही माझी बायको झाली. ताई माझी बहीण झाली आणि हे दोघं चेमे आहेत मागे. मग हे तर ऑलरेडी ही तर माझी मुलगीच आहे, हिचं काय करू नाही शकत. हिला तर मी दत्तक घेतलं आहे. ती मागची हिला दत्तक नाही घेऊ शकत, कारण की तिला आईशिवाय ती राहू नाही शकत. आणि आता मी फटाफट नाश्ता करतो. आणि एक गोष्ट इम्पॉर्टंट ती मला तुम्हाला सांगायची ब्लॉगमध्ये, ती मी तुम्हाला खाली जाऊनच दाखवीन, कारण की ते दाखवणं खूप गरजेचं आहे. माझं थोडंसं नुकसान झालं आहे येता इकडे. ते थोडं मला दिल पे लग गया आहे, म्हणजे सांगेन मी तुम्हाला खाली गेलं. आता मी नाश्ता करतो, मला जाम जोराची भूक लागली. ठीक आहे चला. काय लावलं काय मॉर्निंग सगळ्यांना. तर आज माहेरी एका तासात माहेरी येण्याचं सुख मी अनुभवलेलं आहे. फ्रॉम अंबरनाथ टू बोईसर नाही फ्रॉम अंबरनाथ टू जिकडे आली आहे तिकडे. तर एका तासात आली आहे. छान वाटतं एकदम. असा वळसा घालून यायला लागायचं 3-4 तासाचा प्रवास करून. तर ते आता नाही यावं लागणार. मजा येते मला. मस्त आहे. पटकन ट्रेन. चला. आणि माझा नवरा नाश्त्यासाठी थांबलेला आहे. संडे आणि इथे भंडार आहे साईबाबांचा. आणि मागचा व्ह्यू बघा. मी एकदम इथे 5 स्टार हॉटेलमध्ये बसल्यावर वाटतं. इथे 22 माळ्याचे सगळे टावर आहेत मोठे मोठे. तर मी इथे बेडवरच झोपतो 2 दिवसापासून. तर हे लाईट्स पेटले. तर मी रात्री भारी वाटतं. मी तुला रात्री एक दिवशी दाखवेन तुम्हाला. आता वाजले आहेत सकाळचे 11 नाही 10:30 झाले. सॉरी 11 नाही वाजले. तर मी आता फ्रेशनअप होतो, नाश्ता करतो. मला तुम्हाला एक जी काल गोष्ट दाखवायची होती ती राहूनच गेली, कारण की त्याच्यासाठी उजेड हवा होता ना, काल अंधार झाला होता. तर मी आता खाली जाईन. ती आहे माझ्या बाईक रिलेटेड आहे. बरंच झालं, जास्त एवढं खेचला नाही पाहिजे. बाईक रिलेटेड आहे. बाईकचं बरंच नुकसान झालं माझं. म्हणजे माझ्या बाईकचा स्टँड तुटला आहे. तो जो क्लचचा हँडल आहे तो तुटला आहे. झालं असं की बाईकला ना म्हणजे माझी चुकी झाली. बाईक ठेवताना ट्रकमध्ये, मी ठेवणार नव्हतो ट्रकमध्ये, आम्ही आणणारच होतो. पण सगळं सामान गेलं मग म्हणून टेम्पोवर चढवून टाकली ती. पण ती ज्यांनी चढवली होती त्यांनी ना एका स्टँडवर ठेवली होती आणि बांधली होती. आणि मी पण जसं लक्ष नाही दिलं, तर ती येता सरकली आणि पडली खाली. ती पडली तर सगळंच बोंबललं आहे. त्याच्यामध्ये चुकी माझी. मला लक्ष दिलं पाहिजे होतं नीट बांधताना. पण मी वरती सामान देत होतो ना, त्याच्यामध्ये माझं लक्ष नाही गेलं जास्त. तर आता आपण अरे हे असं बघा वाईट दिसायला लागलं. तर ही दाढी वाईट कशी यायला लागली परत काय माहिती यार. आता बघू त्याला परत ते कलर करावं लागेल. हे केस माझे बरोबर काळी आहेत, पण ही दाढी कशी वाईट होते काय माहिती. गॉड नोज. चला आता भेटतो थोड्या वेळ. ही आहे ती गोष्ट ती तुम्हाला मला दाखवायची होती. बघा स्टँड तुटला आहे. माझी गाडी स्टार्ट नाही होते. हे हँडल पूर्ण बेंड झालं आहे. चालू करून दाखवतो थांबा तुम्हाला. होणारच नाही चालू, ती मला माहिती आहे. पण थोडी फन एकदा तर किती खर्च येतो काय माहिती. अशी चालू झाली पण आता अशी होते काय नाही माहिती. हिला काय माहिती. कॅमेरा पण चालू झाली यार. चालू नव्हती होत 2 दिवसात म्हणून उभी करून ठेवलेली. तर आता मी जाऊन सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवतो आणि मग पुढचं अपडेट मी तुम्हाला देईनच. बाकी मी बाईक पार्क एकदम सेफ झाली. 1 मिनटं अटकलं माझ्या कशात. मगाशी म्हणजे 2 दिवसांमध्ये पुण्याचीच बाईक इथे पार्क होती. मी पार्किंगला लावली, सगळ्यांनीच पार्किंग करायला लागली. तर चला आता भेटतो थोड्या वेळात मी तुम्हाला.
तर माझा अवतार प्लीज इग्नोर करा. मी आता फोन बेडवर ठेवून लॉक करतोय. थांबा 1 मिनिट सेट करतो जरा, नाहीतर तुम्हाला मी दिसणार नाही. मी मगाशी तुम्हाला बाईक दाखवली होती. तर बाईक माझी स्टार्ट नव्हती, पण काय माहिती ती कॅमेरामध्ये स्टार्ट झाली मगाशी. ती तुमच्या समोरच मी चावी टाकली. 2 दिवसापासून चालू नव्हती होत म्हणून मी तिला तशी उभी केली होती. आणि काय बोलतात गॉड ग्रेस, मी म्हणजे मी ब्लॉगमध्ये बोललो आणि त्याच्यानंतर खाली जाऊन चावी लावली तेव्हा चालू झाली. मी ती बाईक घेऊन गेलो, सर्व्हिस पण केलं, म्हणजे स्टँड चेंज केला त्याचा. जो क्लचचा हे होता ना, काय बोलतात त्याला, गेअर, तो थोडासा टाईट झाला होता, म्हणजे त्याच्या तो थोडा लूज केला आणि तो प्रॉपर फिटिंग केला मेकॅनिकने. आणि साईडचं काहीतरी हँडल बारचं एक ते तुटलं होतं, ते पण लावलं. तुम्हाला अजून एक खर्च सांगत होता, ते माझी चेन जी असते ना बाईकची, ती पण लावायला सांगत होतं. 1400 रुपये खर्च. मी तर बोललो की मत करो, मी आपलं उल्हासनगरमध्ये सर्व्हिस सेंटर आहे होंडाचं, तर तिथे सर्व्हिसिंगला मी गाडी दे. तर टेम्पररी काम केलं, म्हणजे ऑलमोस्ट झालं आहे ते काम, जास्त नाही खर्च आला, काही 250 रुपये खर्च आला. बाकी मग मी बाईक वॉश केली, फोम वॉश केली मस्तपैकी, आणि ते खाली पार्क केली. तर आता मी ती घेऊन जाईन अंबरनाथला आणि मग बघू काय करायचं आहे पुढे. बाकी बाईक ना, खरं सांगू ना, बाईक बरोबर ना खूप इमोशन्स आहे माझे. कार माझ्या भरपूर झाल्यात. ही माझ्याकडे जी कार आहे ती तिसरी कार आहे, चौथी नाही तिसरी कार आहे. तर कारशी आहे पण एवढं अटॅचमेंट, बाईकशी खूप अटॅचमेंट आहे. का त्या बाईकनी मला माझ्या एकदम एक्स्ट्रीम वाईट दिवसांमध्ये पण सपोर्ट केला. लॉकडाऊनमध्ये तर भाई मी त्या बाईकवरती बोईसर कल्याण, अंबरनाथ बोईसर कल्याण एवढा वेळ केला आहे ना की काय सांगू मी तुम्हाला. त्याचं म्हणजे ते तुम्ही व्लॉग बघाल म्हणजे मागचं, तर तुम्हाला खरंच कळेल. आणि तेव्हा जे तुटलं ना, जेव्हा जी बाईक आम्ही टेम्पोनं उतरवली ना, तेव्हा मला खूप एकदम हर्ट झालं होतं मी ते बाईकला बघून. ती लोक बोलतात बाईक म्हणजे काय एक मशीनच आहे ना, पण ती मशीन नाही माझ्यासाठी. तिचं आणि माझं इमोशन्स आहे. म्हणजे तिच्यावर मी ती म्हणजे मी चालवतो खूप सेफली बाईक, पण त्याच्यावर बसल्यावरती मला एकदम सेफ फील होतं. आणि मी कुठेही घेऊन जाऊ शकतो. मला कोणी बोललं ना की भाई ये इकडे बाईक घेऊन, म्हणजे कोण बोलतात ना 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर मी नॉनस्टॉप पण चालू शकतो बाईक. एवढा माझ्यामध्ये तो, म्हणजे त्या बाईकवर बसल्यावरती एवढं मला ते बोलतात ना एक कनेक्टिव्हिटी फील होते. म्हणजे खूप सारे इमोशन्स आहेत म्हणून. बाकी आता झाली बाईक रिपेअर. तर मला ॲक्च्युली कृतिकाला टेन्शन आलं की बाईकचं जास्त खर्च आहे. म्हणजे मला अराऊंड होता 5,000 रुपये खर्च आहे, पण नाही झाला. म्हणजे बोलतात ना समर्थ कृपा, 250 रुपयामध्ये माझं काम झालं. म्हणजे भारी वाटतं. आता मी आलो बाईक सर्व्हिस करून, जेवलो मस्त मसूरची आमटी, बटाट्याची भाजी, समीरजीने कांदा आपला मालवणी बनवतात ना, कांदा, तेल, तिखट मसाला टाकून, तर तो खाल्ला मस्तपैकी. नंतर तिथे पडला होता डब्बा, तो घेऊन गेला. मी दही खाल्ली, मिल्की मिस्टची एक ब्ल्यूबेरीची येते ती खाल्ली. आणि आता मी पडलो होतो, तर मी बोललो म्हणजे पडलोच होतो, पण मला आठवलं की यार मी तुम्हाला सांगितलं नाही बाईक घेऊन आलो. तर आता मी खाली जाणार आहे परत, कारण की मला माझा हुलिया चेंज करायचा आहे. बघा केस एकदम वाढलेत, दाढी करायची आहे, माझं पूर्ण वाईट झालं आहे. तर थोडंसं हा मला कलरच करणार आहे, कारण मी उद्या ऑफिसला जाणार आहे आणि मी ह्याच्या अवतारात ऑफिसला नाही जाऊ शकत. घरामध्ये सगळं चालतं, नेल्स पण नव्हते कट केले, ते आता सगळं कट करून झालं. मला माहिती आहे तुम्ही बोला अरे किती असं घाणेरडापणा करतो, पण घरी असताना मला असंच होतं. मी असा नव्हतो. मी जेव्हा कंटिन्यूस ऑफिसला जायचो ना, तर मी रोज हे सगळं करायचं. म्हणजे एव्हरी वीकेंडला सॅटर्डे संडेला मी सॅटर्डे किंवा संडेला माझे नेल्स कट करायचो. हेअर कट माझा प्रॉपर ट्रिम असायचा, बियर्ड अँड ऑल. पण जेव्हापासून मी हे वर्क फ्रॉम होम करायला लागलो, म्हणजे हे हायब्रिड काम करायला लागलो, तेव्हापासून थोडंसं माझं लक्ष नसतं माझ्याकडे. पण आता मी विचार केला की आता दर वीकला मी जे माझं रुटीन नॉर्मली फॉलो करत होतं तेच मी फॉलो करणार. आता मला उद्या ऑफिसला जायचं आहे, खूप दिवसानंतर चाललो आहे परत मी. तर येतो कंटाळा, पण आता इकडनं ट्रॅव्हल करायला काय वाटणार नाही. आता ह्याच नोटवरती हा छोटासा व्लॉग, परत माहिती नाही हा पण व्लॉग कसा बनला आहे, कारण की लक्ष देऊन नाही बनवलं आहे. म्हणजे असं प्लॅन करून नाही बनवलं. जे असे छोटं दाखवता आलं ते घेतलं आहे. म्हणजे पूजा होती, पूजा थोडीशी दाखवली. मम्मी पप्पा आले होते आणि प्रयाग आला होता माझा भाचा. मम्मी पप्पाचं जास्त शूट नाही केलं. पप्पा बाहेर बसले होते, व्हिडिओमध्ये बघितलं ते जेवण बसले होते, जेवण झालं होतं मस्तपैकी, आणि ते बाहेर मोबाईल त्यांचा सिरियल बघत होते. आणि मम्मीची मस्त ओटी भरली, मम्मीनी बोईसरच्या मम्मीची ओटी भरली. ते सगळं भारी वाटलं बघू. खूप बोईसरला जायला थोडं लांब पडायचं ना, इथे मुंबईला काय वाटत नाही. आता ती आता येत जात राहील आता इकडे, तर काही टेन्शन नाही. चला ह्याच नोटवरती जास्त आता पकवणार नाही. ह्याच नोटवरती हा व्लॉग मी इथेच संपवतो. आता मी जातो फटाफट दाढी करतो आणि मग नेक्स्ट व्लॉगमध्ये जरा अवतार चेंज करून तुम्हाला भेटतो. ठीक आहे, चला बाय.